होय पाऊस ना डबा आहे खाली त्या डब्यात टाकून काय खाली पुण्यामध्ये मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपण आहोत धानिवरे भंडारसकडे या खाडीमध्ये आणि आज आपण चाललो आहे की फिशिंग करण्यासाठी. माझ्याबरोबर संतोष आणि प्रणय आहेत. पाहूया थोड्या वेळातच जे झाळ टाकलेलं आहे. पहिला आपण पाहिलं असेल की झाळ टाकलेलं आहे आणि ते झाळ आता आपण वरती घेणार आहोत आणि त्या जाळ्यामध्ये काय रिपोर्ट मिळतोय, काय काय मच्छी आणि कुठच्या प्रकारची मच्छी मिळते आणि त्याचा आनंद कसा असतो मच्छी पकडण्याचा, तो तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे. दिसतंय बरोबर तुला? तिकडे जाऊन लावतात उलटी मारे काढायला सुरुवात केलाय आणि जाळी पालवणं बोलतात त्याला. आता पहिला एक मासा संतोष काढतोय, बघूया कुठचा मासा आहे तो. धोडी आहे त्याला, मुंबईला काही लोक ढोमी बोलतात. त्यामुळे एक एक मासा कशा पद्धतीने काढतात तो बघा. संतोष काय सांगतोस आता, कसा रिपोर्ट चालू आहे यावर्षी? रिपोर्ट चांगला आहे. ते ढोमी मिळतात, अजून काय मिळतं? पेड मिळते, परत शेरवा मिळतो. शेरवा म्हणजे गुंजी म्हणतात त्याला, गुंजी भोय. टोळ मिळतात, टोळ मासा मिळतोय. दांडवशी, कोपर म्हणतात, लास म्हणतात त्याला. म्हणजे भाऊया आता हळूहळू जाळ छोटे सुरमई मिळतात जाळ्यामध्ये. पालवणं चालू आहे छोट. कापटा भेटला. कापटा हा जरी छोटा दिसला तर तो चवीला खूप सुंदर असतो आणि मच्छीचं जे कालवण केलं जातं ना, याच्यासाठी हा खूप चांगला कालवण होतं. मालवणी पद्धतीमध्ये एकदम फेमस हे कापट्याचं सार होतं. तिकडे जाऊ लावता असतं. बरीचशी मेहनत घ्यावी लागते. पावसाचे दिवस आहेत त्यामुळे संतोष पकडतोय. एक कोलंबी आली आहे, एक मोठीशी व्हाईट वाली जी कोलंबी आहे बघा, कशा प्रकारे एक नंबरची कोलंबी आहे, चांगल्या प्रकारची. त्याच्याबरोबर कापटा आहे. तुम्हाला असं हळूहळू काय मिळणार आहे ते देतो आणि नक्की या तुम्ही पण आमच्याकडे आणि मच्छी बिच्छी बघण्यासाठी. आणि काय मिळते हे चिंगूळ हे बघ, कसलं एक नंबरचं हे आहे. मस्त खाली संतोष ते काढतोय, एक नंबरचं हे आहे. अशी हे जर फ्रेश नुसतं असंच फ्राय करून खाल्लं त्याची टेस्ट फार वेगळी असते. सुंदर आहे. काढायला पण बराच वेळ जातो आणि मेहनत करावी लागते, कारण कोलंबीचे जे दात असतात त्याच्यामध्ये तो अडकला जातो वरच्या कव्हरला. बघा किती मेहनत करावी लागते ती. एक नंबर. एक कोलंबी एक नंबर आहे. अडकलेलं आहे त्याच्या दातामध्ये, त्याचं तोंड जे आहे ते अडकलेलं आहे. ते सोडवणं फार महत्वाचं असतं आणि हे जाळं जे आहे ते लगेच तुटतं. एकदम अडकलेलं आहे ना, डोक्यात अडकलंय त्याच्यामुळे सुटला. एक नंबर. एक
एक नंबरची ही कोलंबी आहे बघा, एक नंबर कोलंबी आहे. बघून घ्या बघून घ्या. संतोष याच्यात टाकू का? एक नंबर. ते पण एक खाली गेलंय, लक्षात ठेव. जाम भारी. शिवम हे पण कोलंबी दाखव कशी सोडताना. तर मला वाटतं ना वरूनच तुला काढली पाहिजे तशी वरच्या वर. मासे मिळायला सुरुवात झालेली आहे. राहू दे, आधी सगळं करू बघा. सरळ करू आहे ना. नाही नाही, घोळ आहे ना ही. नाही ना, काटो आहे. आई जवळ काटा आहे ते. नाही ना? संतोष कसं काढतोस? आता काय करणार, कापट्याला काय करणार. पण डागोळ आहेत ना ती. सावकाश ना ती ह्याची. फ्रेश डागोळ, फ्रेश मच्छी, टायगर. याची एक कैची घेऊन जायची याचे काटे तोडूसाठी. हा ते आहे ना. पैसे नाही आहे, पण ते काय करत या जवळ नाही वाचून गेलो ना. हावडीच असत ना. पेड़ के पेड़ के पेड़. एक नंबर पेड़. अरे हे पण मासे खाले नाही यार. सौंदर्य वारी. हा सौंदळ आहे रे. चला आलेला आहे सौंदळ आहे. हा बाहेर कापताय कापत मारू दे. खालच्या साईडला कापटा असेल. व्हिडिओ एकदा टाकायचा छोटोसो. काय रे सौंदळ पूर्ण घालायला. सौंदर्यालाच पोहोचले. कापटे राहतात ना लावला. सौंदळ ताजे पडतात ना. मोठे पण नाहीत ना कापते. बघ ना केवढे ते. एवढा तो कापटा आहे बघ भारी. झाडा भरपूर फाटला तरी पण. आम्ही नवीन झाड नाही कापटोचा. मासे खातात ते बघा, जबरदस्त भारी. हे बघ हो बघा.
येणार हे बघ, हा घे. आणि धोडी आहे, तिकडनं येत. बाऱ्याकच असतात धोडी धोडी, आवाज करतात. बळा 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 मासा वाकटी. चिंगळी हात खायला लागेल. थांबा इथे दाखव. खालं पोल खाल्यात. पुढे काय पेड आहे का ती? पेड. ही कोकर आणि तो पुढे केंड. नाही कोकर आहे. पुढे काय कोकर कोकर. नाही असा एक मोठा मासा दिसला पाहिजे बघायला. शो काय तुझ्याकडे जाणार. बापरे, भानवशी बिनवशी पडायला म्हणून तुला काल विचारलं भानवशी आहे का. चहा आहे ना. चला दादा यात मोस्टली कुठचे मासे भेटतात? आता पेड, धोडी, तर पोयर, दांडवशी, बोबरी आणि छोटे सुरमई, बांगडा आणि चिंगळ. चिंगळ आता सुरुवात झालेली आहे पावसात. आपल्याला तर लागला आपल्या त्या मोठ्या प्रमाणात पडल्या त्या कापटा, पण आपण तो काढत नाही. तो छोटा आहे भरपूर. हा नमस्कार, बरं आहे ना. हे सर्व कापटा आहे. ठीक आहे जेरॉक्स देतो त्यांना. जेरॉक्स देतो पण ते साईज लहान आहे त्यामुळे आपण तो घेत नाहीत सध्या, कारण वेळ बरोबर जातो काढण्यामध्ये. हो हो, जेरॉक्स मी त्याला दिली अशी मला वाटतंय. तो बघूया, पण त्या दिवशी येऊन गेला तेव्हा दिली होती. बघतो पण. आणि सौंदर्य पडलाय पण तिची पण साईज लहान आहे. ह्याचं जागेचं बोललो होतो बाजूशी आहे वागद्याला. आता सगळ्यात मोठा मासा कोणता भेटला बाजूला? आता आपल्याला मिळालाय चेराई म्हणून एक मासा आहे, तो मिळालेला आहे. मेच मिळालेला आहे. रावस मिळालेला आहे मोठा. एक किलोच्या वरचा रावस. चालेल. बाकी सर्व ठीक आहे. कुकर आहे. आता कोकर आहे. चालेल. कुकर पडली. बाबू आपल्याला खाल्लं कुठे? काय केंडन खाल्लं त्याला. प्रॉन्स. केंड काय प्रकार आहे? केंड माशाचा प्रकार आहे. तो खात नाही आपण त्याला. खातात. हा, पण त्याच्यासाठी 4 वर्षाचा कोर्स आहे कट करायला. हा, तो मच्छीला खातो. मग तो मच्छीला खातो. मोठे मच्छी छोट्या मच्छीला खातच असतात. पण तुझे जरा बघ कोकर आहे.
डायनच आहे. बेस्ट एक्सपिरियन्स काय होता? बेस्ट एक्सपिरियन्स शेग आणि मेच. केवढे होते? ते पण 1 सव्वा किलोचे वगैरे मेच. आणि ग्रीन क्रॅप जे आपण वेगवेगळे? ते आपण आता किनाऱ्यावर गेल्यावर दाखवतो. ग्रीन क्रॅप हिरवे तिकडे ज्याला तर मागणी भरपूर आहे मार्केटला. संतोष काका, तुम्ही कुठचा सर्वात मोठा मासा पकडलेला? दोघे एकत्र पार्टनरशिप. आपण एक एकदा करूया. इकडेचा शिंदाऱ्यांचा. म्हणजे हे लोक काय माहितीये, आपल्याला हे व्हिडिओ याच्यासाठी दाखवायचं की ते लोक काहीतरी व्यवसाय करू शकतील, चालना पाहिजे. नाही बाहेरचे पण आहे. बाहेरच्या अलाउड नाही ना. अलाउडच नाही. आपल्या गावात वाडीच्या सोडून गावातल्या पण घेत नाही. मग चाललो होते नाचायला, इकडे करतो इकडे करतो. आजीवर यायचं नाही. आपण ज्याने त्याने इथेच करायला पाहिजे. हे थांब काय? थांब. वाव. प्रॉन्स. एक प्रॉन्स एक नंबर. आपल्याला प्रॅक्टिस नाही आहे, सुरुवात करतोय आपण. प्रॅक्टिस केली आहे मच्छी जास्त पकडायची तेव्हा. ब्लॉगिंगचा चॅनल वेगळा काढायचा. जरा टेकून बसा त्याला. हा कोणता भेटला? प्रॉन्स. परत चिंगूर. कॉलमी प्रॉन्स. डोळे मस्त चमकतायचे. एक नंबर. कसं अडकलं ते बघ. नाही क्रॉस घ्यायला पाहिजे. अरे आपण जसे रत्नागिरीत वगैरे काढतात तसे नाही भेटत नाही ना आपल्याकडे. मिळतात ना. लाईट घेऊन जातात. लाईट पाहिजे ना. तू घ्या. हा चांगली पाहिजे. वाव. माकुल मस्त खाली बघ कशी जिवंत काय करते ती. ओके जवळ ठेवतोय. स्पेशल मच्छी. अडकलं. काय आहे? धोमी. धोडी. पालू पण चांगला माशाचा आवाज होतो.
वर करते सिंगल चिकन काय आहे रे? हा टोळ आहे ना? नाकाच्या बाबतीत हात घालू नको. शेंगटी शेंगटी आहे. हे पण तू का तो टोळ होता ना? हे सर्व त्याची काटे डेंजर असतात शेंगटीचे. हे शाल म्हणतात त्याला. ते शाल मारतात शाल. ते वागड्या वेगळ्या भेटायच्या नाही इथे. पहिलं काय नाही राहिलं वागडे असे मोठे मोठे पाकड बोलतात त्याला. मोठे मोठे पाकड इथे मिळायचे. स्टिंगरे. बांगडे मोठे. हा स्टिंगरे इंग्रेस. ते मोठे मोठी गोगरी गोगरी पानवशी पानवशी. तांबवशी तांबूशी मिळायचे. पालू मिळायचे. ते तर सध्या पालू नाही मार्केटला आहे तिथे. हे कधीचा बोलताय? शेती. एक 10 वर्षापूर्वी 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट. हे आत्ताच नाही. आता नेट फिशिंग वाढल्यामुळे हे कमी झालं. काय तुझी कुठून मारलं? नेट फिशिंग मुळे काय कमी झालं? माशांचं प्रमाण फिशिंग वाढली फिशिंग वाढली आणि अशी जाळी नेट जाळी अशी आलेली आहे की त्याच्यामुळे छोटी छोटी मच्छी पण लगेच वरती येते. मग याचा फायदा आहे की नुकसान? छोटी मच्छी लवकर मरते ना, त्यामुळे उत्पत्ती कमी होते. कसं तिकडे नाही बघ. टिकलेले असतात ना ते. बऱ्याच चिंगळ्या भेटल्या ना? काय नाही बरं हे काय एक एक कुठेतरी जास्त मिळाले. एक एक जेवढे माझ्यासाठी बस झाले. एवढं अर्धा भरायला पाहिजे होता ते. हे भरलं पाहिजे फूल. तुमचं कुठून अडकलं काढून तोंडाकडून वरच्यावर आहे ना बाबांचा. नाही पडला. आता तरी कमी आहे. खवड्याच्या टायमाला भरपूर जाळीचे आहे. जाळी भरून काढलेले प्लास्टिक प्लास्टिक जे आपण खर्च टाकायला पर्यावरण नाही घातक पाहिजे. जे आहे, कारण लोकांना सांगितलं जातं की प्रत्येक ग्रामपंचायती पण जनजागृत करते की प्लास्टिक समुद्रामध्ये टाकू नका. ते प्लास्टिकमुळे एकतर मोठे मोठे मासे आहेत ते प्लास्टिक अन्न म्हणून खातात आणि त्यांना त्रास होऊन मृत भरपूरसे मासे पडतात. म्हणजे त्यामुळे प्रजनन पण माशांचं फार कमी प्रमाणात होतं. आणि आता खाडीमध्ये भारच्या समुद्रामधून जे माशा खाडीमध्ये जास्तीत जास्त प्रजननासाठी या काळामध्ये येत असतात आणि त्याची उत्पत्ती होत असतानाच या प्लास्टिकमुळे त्यांना त्रास होतो. म्हणून माशांचं प्रमाण आता पुष्कळ कमी झालेलं आहे. म्हणजे आता जे मच्छीमार बोलतात सर्व की आपल्यावरती मच्छीचं संकट आलेलं आहे आणि जसं पाहिजे तसं फिशिंग होत नाही. याचं कारण पण तेवढंच आहे. आणि पर्सनट वाढल्यामुळे छोट्यात छोटी मच्छी जी आहे ती पण त्या पर्सनटच्या माध्यमातून येते. त्यामुळे उत्पत्ती पहिल्यासारखी होत नाही. नाही कापली नको. काटा घुसला. माझं स्वप्नच राहिलं. त्यांचं ते बोटिंग झालं असतं इकडे आपल्याकडे. मच्छी पण झाली असते आणि मोठे मोठे प्रोजेक्ट करता आले असते. खाली सगळे बागेत रिसॉर्ट बनवले असते आपण.
नंबर हा. चला या कोकणात. कुर्ली आली कुर्ली. थांबा जरा. आणि ही आहे कुर्ली. कुर्ली याला आता डब्यात टाकणार. चेंबूर नाही. हा? डब्यात नाही टाकणार याला. काही खात नव्हती काय याच्यासारखी धावत नाही. तंगडी मोडली. म्हणजे किती प्रकारचे मच्छी मिळतात किंवा असे पण मिळाले तिकडे भरपूर मिळतात. आणि आज पाऊस नाहीये, थोडस वातावरण वालात पण नाहीये. होय. इकडे पण आहे, तिकडे पण आहे. चेहरा पण दाखव रे जरा. हम्म. अरे दिसायला बघ किती मस्त सुंदर आहे. बघ. रस्त्याला चांगली आहे. एक नंबर. याचा पण रस्सा चांगला होता. रस्त्याला नरम असते ना, पूर्ण खायला मिळते. एक कवच आहे रे वरचं. एंड बघ. घे इथं. कुठे आहे तो. बघ. हा माशांना खात होता इथंच फसला. हा केंड मासा. कसला फुगलाय हो. दात बघ कसं त्याची पोपटासारखं. हा मरेल तो ना. बघ, पोटामध्ये जे पाणी किती होतं. सोडू काय नाही ना. नाही पण बघा नाही काय. चला आता ती आजची फिशिंग संपलेली आहे. पहिल्या दिवशी आम्ही आलो ना, हो. अरे असा नुसता गरगर गरगर नुसता आला जायचं. पहिल्यांदाच आम्ही फिशिंग करत होतो. पण तेव्हा लाटा भरपूर होती ना. म्हणून आणि बसलो असं साधं तू बसलास ना, असं मांडीवर बसता येत नव्हतं. असं वाटत नुसतं गरगर. आता आपण ही माडबनची बत्ती म्हणजे धानिवरवाडीच्या वरती जी बत्ती आहे त्याच्या आजूबाजूला आहोत. आणि फिशिंग जवळजवळ संपत आलेली आहे. आणि ह्या पलीकडे तुम्हाला आता इथून दाखवू शकणार नाही. आता ते बत्तीचा एक प्रकाश येईल म्हणजे गोल फिरून फिरून एक राऊंड मारून ते पाहिलं असेल तुम्ही. आणि त्याच्या बाजूलाच कोकण शक्ती आणि कोकण सेवक ज्या बोटी चालू होते त्यावेळी येतात. आणि 15 ऑगस्ट पासून आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पावसा धक्का ते आपल्याला सिंधुदुर्गापर्यंत प्रवास बोटीने सुरू होणार आहे. आणि आपल्याला रत्नागिरी बंदर आहे, रत्नागिरीमध्ये 3 तासामध्ये ती बोट आपल्याला पोहोचवणार आहे. विशेष म्हणजे त्या बोटीच्या माध्यमातून तुम्हाला 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर म्हणजे व्हेकल घेऊन येता येणार आहे. ही आणखी एक आनंदाची गोष्ट आहे. आणि प्रवास एवढा जवळ येऊन आपण पोहोचलेलो आहोत. आणि विजयदुर्ग जे बंदराचं बांधकाम आता चालू झालेलं आहे, लवकरच ते चालू होईल. तर तिथे पण 4 तासामध्ये ती बोट पोहोचणार आहे. म्हणजे कोकणवासियांसाठी ही खुश खबर आहे आणि आनंदाचं वातावरण आहे. चला आताची फिशिंग ही संपलेली आहे. परत आम्ही घरी निघालो आहे. आता सकाळी
7 वाजता परत 5 वाजता सकाळी 5 वाजता परत फिशिंग होणार आहे. पाहूया आता कशा पद्धतीने सकाळी 5 वाजता फिशिंग केली जाते. तर ते त्याला काढायला पाहिजे का? दादा उतरल्यानंतर एक लास्ट रिपोर्ट काय काय भेटलं? आता आहे सौंदर्य म्हणजे धोमी, नंतर पेडी आहेत, हे उशीर आहे, हे चेरा आहे, नंतर माकुल, नंतर कोकर आहेत आणि तुम्ही प्रॉन्स बघितले अगोदरच चांगले साईज मध्ये. शेंगटी आणि शेंगटी ही आहे बडा. काढलं बघायला नको त्याला एकदाच जाईल पण काढायला. सर्व संपलेलं असेल. बाकीचे मासे सोडा ते का. बारीक साळ्याचा मासे तांदळा टाकून माझं तांदूळ लागतो. तुला बाहेर मिक्स टाकू की मोठे मोठे टाकू? म्हणजे बारीक असली तरी चालते मिक्स. काय करतो? त्याला एकाच पिशवीत करून देतो ना. सगळं एकाच पिशवीत करून येते. हा कुर्ल्या पण पाहिजे त्याला, मासे पण पाहिजे आणि मीठ पण पाहिजे.